जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बायजस अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? पहिल्या 12 क्रमावर नैसर्गिक संख्येची बेरीज किती आहे म्हणते. तर कसा सॉल्व करायचा हा क्वेश्चन? तर बघा, आता हे काय नैसर्गिक संख्येची बेरीज करण्याचा काय राहते फॉर्म्युला? n+1 भागिले काय राहते 2. एन काय राहते? आपल्याला जेवढ्या नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची आहे हे एनची व्हॅल्यू राहते. तर बघा, आता किती नैसर्गिक संख्येची व्हॅल्यू काढायची आपल्याला? 12. तर एनच्या जागी काय ठेवायचे? 12. ठीक आहे. 12 + 1 केली तर किती येते? 13 भागिले काय 2. बे बेसका 12, 13 किती येते? 78. म्हणजे 12पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती आहे मग? 78. ठीक आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? 2 ते 50 पर्यंतच्या एकूण समसंख्याची बेरीज किती आहे म्हणते. काय काढायचं आपल्याला? 2 ते 50 पर्यंत जेवढे समसंख्या येते त्याची आपल्याला काय काढायची? बेरीज काढायची आहे. तर मग कसा सॉल्व करायचा हा क्वेश्चन? तर बघा, काय बघायचं पहिले इथं आपल्याला एकूण समसंख्या किती येते बा 2 ते 50 पर्यंत. तर बघा, आता हे तर काय एक समसंख्याच आहे. याच्या अगोदर काय येते? एक विषम संख्या येते, म्हणजे 1 येते. ठीक आहे. तर बघा, आता आहे 50 पर्यंत यायचा काय राहते? समसंख्या आणि विषम संख्येमध्ये कितीचा डिफरन्स राहते? 2चा राहते. मग काय करायचं? याला 2 भाग देऊन द्यायचा. किती आलं मग? 25. मग आपल्या समसंख्या किती आल्या याच्यात? एकूण 25 आल्या. मग आपल्याला एकूण समसंख्येची काय काढायचं? आपल्याला बेरीज काढायचं. मग काय करायचं? 25 गुणिला काय करायचं? 25च्या समोरची संख्या काय याची? 26. गुणाकार करून द्यायचा. याचा जर गुणाकार केला तर किती ते? 25 सक किती होते? 150. आजचे आले 15. 25 दुने 50 आणि 15 किती झाले? 65. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 650 आल्या. किती आहे? 650. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? 5 ते 35 पर्यंतच्या एकूण विषम संख्येची बेरीज किती आहे म्हणते. काय विचारलं आपल्याला? 35 पर्यंत एकूण विषम संख्येची बेरीज काढायची आहे. तर कसं सॉल्व करायचं हे? तर बघा, आता काय राहते याच्यात? फॉर्म्युला जर आपण वापरला तर काय राहते? पहिली संख्या 5 आहे, शेवटली संख्या विषम संख्या 5 आहे. याच्यातनी काय पाहायचं? विषम संख्या. पहिली विषम संख्या प्लस शेवटली विषम संख्या किती आली? 35. याची काय करायची? बेरीज. आणि भागायला काय करायचे? 2 करायचे. नंतर काय करायचं? याच्यामध्ये एकूण किती विषम संख्या आहे त्या काढायच्या. कशा काढायच्या त्या? मग काय करायचं? 35मधून 5 मायनस केले तर किती उरून आले आपल्याजवळ? 35 - 5 केले तर किती उरते? 30 उरते. किती उरते? 30 उरून आले. किती उरून आले? 30. मग 30ला काय करायचं? 2 भाग द्यायचं. कारण की विषम संख्या आणि समसंख्यामध्ये 2चा फरक राहतो, म्हणून काय करतो आपण? 2 भाग देतो. तर किती येते मग याच्यात? 15. 15 काय? मग प्लस 1 करून द्यायचा. म्हणजे आपल्या एकूण विषम संख्या किती येते त्याच्यात? 16 येऊन आले. इथं गुन्ह्याला काय करायचं? 16 देऊन द्यायचा. बघा, 5 + 35 किती झाले? 40 भागिले 2 गुन्ह्याला काय आहे? 16 द्यायचा. 2 भाग. बे 16 8 चौक 32. म्हणजे किती आले इथं? 320 आले. किती आले? 320 आले. म्हणजे आपलं उत्तर किती आहे मग? 320. तर बघा, त्यानंतर काय विचारलं आपल्याला? घनमूळ काढायला सांगितलं. काय? घनमूळ. बघा, आता कायचा घनमूळ आहे? 10, 38, 23. म्हणजे 10, 38, 23 हा कशाचा घन आहे आपल्याला विचारला. तर ऑप्शन काय काय दिलेलं आपल्याजवळ? 17 आहे, 27 आहे, 37 आहे आणि 47 हे आपल्याजवळ ऑप्शन दिलेले आहे. तर मग काय करायचं? असा आता खूप मोठ्या संख्येचा घनमूळ दिसून आला आपल्याला. तर मग काय करायचं अशा वेळेस? ऑप्शननी आपल्याला काय सेमच दिसलेलं आहे याच्यातनी. 7 7 7चं काय शेवटला अंक काय येऊन आले? घनमूळ काढलं तर 3 7 7 7 गुणिले 7 केलं तर काय येणार आहे? 3च येणार आहे शेवटला अंक. तर मग याच्यातून आपण तर तसं करू नाही शकणार. मग काय करायचं? 17च्या जवळपासची व्हॅल्यू पकडायची. म्हणजे आता 17च्या जवळपास काय येणार आहे? 20 येणार आहे. ठीक आहे. 27च्या जवळ काय येणार आहे? मग 30 येणार आहे. 37च्या जवळ 40. 47च्या जवळ किती येणार आहे? 50. म्हणजे याच्यातनी आपल्याला जवळपास व्हॅल्यू पकडायची आहे. म्हणजे उत्तर पण काय येणार मग आपलं? जवळपास येऊन जाणार. तर बघा, आता 20चा जर आपण घन केला तर किती येणार? 20चा घन 8000 येणार. ठीक आहे. 30चा घन केला तर किती येणार आहे? 27,000. 40चा घन केला तर किती येणार आहे? 64,000. ठीक आहे. 50चा घन केला तर किती येणार आहे? 1,25,000.
तर बघाच मग आपल्याला ॲप्रॉक्स म्हणजे जवळपास कोणती व्हॅल्यू दिसून आली बघा. आता हे काय आहे इथं 10च्या दरम्यान. बघा आता इथं 10च्या दरम्यान कोणची व्हॅल्यू दिसून आली काही समोर 8 नाही आहे, ठीक आहे. हे 27 नाही आहे, ठीक आहे. 64 बी नाही आहे. मग आता किती 12च्या दरम्यान दिसून आले आणि आपल्याला इथं 10 आहे. म्हणजे आपली ॲप्रॉक्स व्हॅल्यू काय येणार मग 50च्या खाली येणार. आपलं उत्तर काय येणार 50च्या खाली आणि 40च्या वरतं. मग 50च्या खाली आणि 40च्या वरतं कोणती व्हॅल्यू दिसून आली फक्त याच्यातनी 47 दिसून आली. कोणती दिसून आली 47. म्हणजे आपलं उत्तर काय येणार मग त्याच्यातनी 47. 47चा घन आहे. मग कशाचा घन आहे तो 47चा. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते 6 व्यक्तींना म्हणते 30 गुणेला 10 आकारमानाची भिंत रंगवण्यासाठी 4 तास लागतात म्हणते, ठीक आहे. नंतर काय म्हणते जर तर 13 व्यक्तींना 35 गुणेला 20 आकारमानाची भिंत रंगवण्यासाठी किती तास लागतील म्हणते. आपल्याला विचारलं तर बघा कसं काढायचं. आता जेवढा आता 6 व्यक्ती आहे, हां व्यक्ती आणि 6 व्यक्तीला किती तास लागते 4 तास लागते. तर मग 6 गुणेला 4 आणि जेवढे आपलं काम करून आलो आपण म्हणजे जेवढी आपली आकारमानाची भिंत आहे ते काय घ्यायची याच्यातनी खाली घेऊन घ्यायची. बघा किती आहे 30 गुणेला काय आहे 30 गुणेला 10 आकारमानाची भिंत आहे. भिंतीचं जेवढं हे भाग आहे ते काय याचं खाली घेऊन घ्यायचं. बघा मग नंतर एवढंच काम करायला आपल्याला किती 13 व्यक्ती. 13 व्यक्ती किती दिवस म्हणजे आपल्याला इथं काय काढायचं दिवस काढायचा म्हणजे एकची व्हॅल्यू काढायची आहे. आणि ते किती काम किती भिंत रंगवायची आहे त्याला आकारमानाची भिंत 35 गुणेला काय आहे 20 रंगवायची आहे. तर मग अशा वेळेस काय होणार याचा तिरपा गुणाकार होऊन जाणार. काय होणार तिरपा गुणाकार. बघा आता मग काय 6 गुणेला 4 गुणेला काय आहे 35 दुने काय होते इथं 70 म्हणजे काय 700, ठीक आहे. बघा इथं काय 13 गुणेला x म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. काय 30 गुणेला 10 केलं तर काय ते 300, ठीक. आता भाग देऊन द्यायचा. भाग दिला तर किती 2 शून्य 2 शून्य काय झालं कॅन्सल झाले, ठीक आहे. 3 एका 3 3 दुने 6 4 दुने 8 8 7 56 म्हणजे काय येणार 13 येणार आहे. म्हणजे आपल्या एकची व्हॅल्यू किती येणार आहे म्हणजे किती तास लागणार आहे त्याच्यात 56 बटे 13. तर याला काय फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायला लागणार आपल्याला. मग काय बघा आता फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केला तर 13 चौक 52 52 56मधून 52 गेले तर किती उरणार आहे 4 उरणार आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आहे किती वेळा 4 4/13 तास किती लागणार आहे 4 4/13 तास. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एके दिवशी म्हणते विजय सकाळी 7 वाजता म्हणते झेंड्याकडे चेहरा करून उभा होता म्हणते व झेंड्याची सावली म्हणते विजयच्या काय म्हणते डाव्या हाताला पडत होती. तर विजयचा चेहरा कोणत्या दिशेला आहे आपल्याला विचारलं. तर बघा आता सकाळी सकाळी सूर्य कुठून उगत असते पूर्वेकडून उगते. कुठून पूर्वेकडून. तर मग पूर्वेकडून काय उगवायचा सूर्य उगून घ्यायचा. तर बघा आता पश्चिम हे काय पूर्व. आता पूर्वकडून काय उगून राहिला हा सूर्य उगून राहिला, ठीक आहे. हा पूर्वेकडून सूर्य उगून राहिला. तर मग पूर्वेकडून जर सूर्य उगत असेल तर मग सावली कुठं पडते पश्चिमेकडे. कुठं पडणार आहे सावली हे आपली इथं पडणार आहे, ठीक आहे. हे आपली सावली पडणार आहे, ठीक आहे इथं. तर तेच विचारलं मग आता सावली कोणत्या हाताला पडून आली त्याच्यावाल्या डाव्या हाताला. कुठं पडून आल्या डावा जर हात आपला हा आहे समजा आता आता हा हात आपला जर डावा आहे तर कुठं पाहून आला असेल तो हा डावा हात सावलीच्या इकडे पडून आला म्हणते ना. हा डावा हात हा कोणता झाला मग आपला उजवा हात. हा आपला मधात चेहरा आहे. तर मग चेहरा कोणत्या दिशेला राहणार आपला समोर म्हणजे कोणत्या दिशेला उत्तर दिशेला. कुठं राहणार आहे त्याचा चेहरा हा उत्तर दिशेला राहणार आहे. कुठं राहणार आहे उत्तर दिशेला. मग आपला ऑप्शन काय आहे मग उत्तर दिशेला पाय राहणार आहे. त्याचा चेहरा कुठं राहणार आहे उत्तर दिशेला. म्हणजे विजयचा चेहरा हा उत्तरेला होता म्हणते, ठीक.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, दोन झाडादरम्यान म्हणते 3 मीटर अंतर आहे, तर 17 झाडाच्या रांगेत म्हणते 7व्या व 13व्या झाडादरम्यान किती अंतर असेल. आपल्याला काय विचारलं, 7व्या आणि 13व्या, 7व्या आणि 13व्या दरम्यान आपल्याला अंतर विचारलं. दोन झाडामध्ये किती अंतर आहे, दोन झाडामध्ये आहे आपले 3चं अंतर आहे. ठीक आहे, तर बघायचं मग आता 13 आणि 7मध्ये कितीचं अंतर येणार आहे. त्याच्यातनी 13मधून 7 मायनस केलं तर किती येणार आहे, 6चं अंतर आहे. किती येऊन आलं दोन झाडामध्ये अंतर, 3 येऊन आलं. ते काय करायचं, 3ने इथं गुणाकार करून द्यायचं, म्हणजे 6 किती होते 18. उत्तर किती येणार आहे मग आपलं याच्यातनी 18 येणार आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणते 2016 या वर्षात गुरुवारी होती म्हणते. ठीक आहे, तर त्याच वर्षी म्हणते 14 जानेवारी 2016 रोजीचा संक्रांत कोणत्या वारी होता म्हणते, ते आपल्याला विचारलं. बघा आता आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी राहते, 14 एप्रिल. काय राहते, 14 एप्रिल. काय म्हणते 2016, 14 एप्रिल 2016 काय होता म्हणते, गुरुवार होता. ठीक आहे, मानू आपण गुरुवार होता म्हणून. नंतर काय म्हणते आपल्याला 14 जानेवारी 2016 म्हणजे काय म्हणते, 14 जानेवारीला काय राहते, संक्रांती राहते. तर 14 जानेवारीला कोणता वार राहणार हे आपल्याला विचारलं. तर कसा सॉल्व करायचा हा, बघा आता काय काय जावं लागते आपल्याला, इकडं मागं जावं लागणार. याच्यातून काय जाणार, मागं. तर बघायचं आता इथून 14 जानेवारीचा आता पकडायचा. जानेवारी महिना कितीचा राहते, 31चा राहते. कितीचा राहते, 31चा राहते. 14 दिवस तर गेले. ठीक आहे, 31चा राहते, 14 दिवस तर गेले, तर मग किती उरले असं, 17 उरले. किती उरले, 17. म्हणजे जानेवारी महिन्यात किती दिवस आहे मग आपले, 17. नंतर सोमवारचा जानेवारीनंतर काय येते, फेब्रुवारी. आता हा काय दिसून आला आपल्याला, लीप वर्षी दिसून आला. काय दिसून आला, 2016 लीप वर्षी दिसून आला. मग फेब्रुवारी महिन्याचे किती घेतो मग आपण, 29 दिवस घेतो. ठीक आहे, घेतले इथं. नंतर 29 नंतर फेब्रुवारी नंतर कोणता येते, मार्च. मार्चमध्ये किती महिने किती दिवस असते, 31 असते. ठीक आहे, नंतर काय, मार्च नंतर एप्रिल. एप्रिलचे किती घेणार मग आपण, 14. तिथं 14 लिहून द्यायचे. तर बघा आता आता काय करायचं, अशा वेळेस 7नं भाग द्यायचं. जे 7नं भाग जाते ते कॅन्सल करून द्यायचं. बघा आता 7नं भाग झालं, कॅन्सल झाले. 7नं भाग जाते काय, 7 चौक 28 उरले. किती इथं 3 लिहून घ्यायचे साईडले. ठीक आहे, डबल 7 चौक 28 उरले किती, ते 1 लिहून घ्यायचं. डबल इथं 7 चौक 7 दुने 14 उरले. किती इथं 7 दुने 14 उरले किती, 3. बघा 3 आणि 1 3 किती झाले, 7. 7ले जर 7नं भाग दिला तर किती उरणार, 0. म्हणजे आपल्याला दिवसमध्ये किती, एक दिवस काही उरून राहिले का नाही, किती उरून आले, 0 उरून आले. किती उरून आले, 0. म्हणजे प्लस मायनस करायला लागेल का आपल्याला, नाही. तर मग काय राहणार वार, 14 जानेवारीचा तोच वार राहणार जो 14 एप्रिलचा होणार. 14 एप्रिलचा होता जो वार काय राहणार मग 14 जानेवारीचा, काय आहे, गुरुवार. तर उत्तर काय मग आपलं त्याच्यामध्ये, गुरुवार आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, काय असा आकृती काढलेली आहे इथं. हां, तर काय दिलेली इथं व्हॅल्यू 12. इथं काय आहे 36. इथं काय दिलेलं आहे 36, 18, 24. इथं काय 12. नंतर इथं काय 4. इथं काय 8. तर आपल्याला इथं एकच्या जागी काय व्हॅल्यू येणार ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघायचं काय होऊन आलं आता इथं. तर बघायचं आता हे काय 4 आहे. 4चा काय होऊन आलं इथं, डबलच होऊन आलं. की इथं काय होऊन आलं, डबल होऊन आलं. आता 12 आहे, हे 12च्या डबल होऊन आलं. हे 18 आहे, 18च्या डबल होऊन आलं. आता इथं काय ठेवू, म्हणजे आपण याचं डबल होणार 12. आता 12चं 24 ऑप्शनमध्ये आहे काय, नाही आहे. तर 24 तर होणार नाही. मग काय 12चे आपल्याला काय करायला लागेल, अर्धे करायला लागेल, म्हणजे 6. म्हणजे 6चे काय होऊन आले, डबल 12 होऊन आले. तर उत्तर काय आहे मग तिथं, एकच्या जागी काय वापरू आपण, 6 वापरू. म्हणजे व्हॅल्यू काय आपली 6. तो क्वेश्चन बरोबर आला नाही, डबल पाहू आपण. ठीक आहे, तर बघा
हाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथं काय 18 दिलेला आहे, इथं 36, इथं 12, इथं 12, इथं काय दिलेलं आहे 24, इथं 4, इथं काय आहे 8, आणि आपल्याला इथं व्हॅल्यू काढायला सांगितलं. तर कसं सॉल्व करायचं आहे बघा. बघा तिथं 12चे डबल होऊन राहिले 24, 18चे डबल होऊन राहिले 36, 4चे डबल होऊन राहिले 8, तर मग किती आहे इथं 12 आहे. 12चे डबल केल्यावर 24 आहे का ऑप्शनमध्ये नाही, तर मग काय होणार मग 12चे अर्धे, मग काय आहे ना 6चे डबल केले तर काय होऊन राहिलं 12 होऊन राहिलं, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे तिथं 6 येणार आहे. किती येणार आहे 6. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे. एका स्त्रीची ओळख करून देताना म्हणते, रामराव म्हणाले, हिचे सासरे ज्याचे वडील त्याचे सासरे हे माझे काय म्हणते वडील आहेत, तर ती स्त्री रामरावांची कोण आहे हे आपल्याला विचारलं. बघा आता रामराव आहे एका स्त्रीचं काय आहे स्त्री आहे. ठीक आहे, हिची ओळख करून देऊ लागला. काय करून दिला, ओळख करून दिला, म्हणजे ह्या स्त्रीचा नवरा आणि हिचा काय सासरा. ठीक आहे, म्हणजे हा स्त्रीचा सासरा. ठीक आहे, हा स्त्रीचा सासरा ज्यांचे वडील त्यांचे सासरे आहे म्हणते, म्हणजे हा व्यक्तीचे काय आहे, ह्या व्यक्तीचा काय होणार ज्यांचे वडील, म्हणजे ज्यांचे कोणाचं ज्यांच्यासाठी काय कोणासाठी वापरला आहे, हा स्त्रीच्या नवऱ्यासाठी, ज्यांचे वडील त्याचे सासरे आहे म्हणते. काय आहे सासरे आहे, म्हणजे हिचा काय असणार मग हा बाप असणार. ठीक आहे, नंतर काय विचारलं, सासरे आहे ते माझे वडील आहे म्हणते. हे कोणाचे वडील आहे मग हा रामरावाचे वडील आहे म्हणते. तर रामराव काय झाला, याचा मुलगा झाला. का रामराव कुठं आला, इथं आलेला आहे. ठीक आहे, आलेला आहे रामराव. तर बघा मग काय विचारलं आपल्याला, रामराव ह्या स्त्रीले काय म्हणणार, म्हणजे स्त्रीचे रामरावाशी नाते काय. मग रामराव काय म्हणणार ह्या स्त्रीले, डायरेक्ट काय कोण होणार आहे, याची बहीण होणार आहे. कोण होणार बहीण. मग हे स्त्री कोण लागून राहिली, याची बहीण लागणार. उत्तर काय मग आपलं बहीण. उत्तर काय बहीण. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, काही बदक पाने आहेत म्हणते. काय काही जे बदक आहे हे आहे काही बदक, हे बदक आहे. ठीक आहे, काही बदक पाने आहे. ठीक आहे, काही बदक पाने आहे आणि सर्व पाने काय म्हणते पुढे आहे म्हणते. सर्व पाने हे काय म्हणते पुढे आहे. ठीक आहे, म्हणू आपण सर्व पाने हे पुढे आहेत. आता आपल्याला अनुमान काय विचारला, काही पुढ्या पाने आहेत म्हणते. बघा आता काही पुढ्या पाने दिसून आले का आपल्याला, काही तर असणार. ठीक आहे, मग हे काय बरोबर आहे. ठीक आहे, पहिलं बरोबर. नंतर काय म्हणते, काही पुढ्या बदक आहे म्हणते. काही पुढ्या बदकमध्ये दिसून आल्या का आपल्याला, हे दिसूनच राहिल्या, मग हे पण काय राहणार बरोबर राहणार. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, दोन्ही बरोबर, दोन्ही अनुमाने बरोबर. प्रश्न ऑप्शन काय 4, दोन्ही अनुमाने बरोबर. बघा त्यानंतर काय विचारला क्वेश्चन, खालील आकृतीत म्हणते किती त्रिकोण आहे म्हणते, एकूण त्रिकोण किती आहे म्हणते. तर बघा आकृती कशी आहे दिलेली आहे, ते आकृती दिलेली आहे अशी. ठीक आहे, आकृती दिलेली अशी. हे आकृती आहे आपली. अशा टाईप आकृती आहे ते आपली. ठीक आहे, अशा टाईप काय दिलेली आहे आपल्याला, आकृती दिलेली आहे. याच्यामध्ये काय काढायचे आपल्याला, त्रिकोण काढायचे. तर किती त्रिकोण असणार बघा. आता हे जी आकृती आपण अशी साईडली काढली, तर मग याच्यामध्ये किती त्रिकोण असते, फक्त याच्यात नाही बघा, ह्या आकृतीत नाही फक्त हे एवढी आकृती. बघा आता काय कशी काढायची आहे, नंबर लिहून घ्यायची इथं 1 2 3 आणि 4 नंबर लिहिले, आणि त्याची काय करायचं बेरीज करून घ्यायची. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, म्हणजे ह्या एवढ्या आकृतीत किती त्रिकोण असणार आहे, 10 त्रिकोण असणार आहे. किती असणार आहे 10, आणि याच्यात इथे एवढे दिसून आले, मग इथे किती असणार आहे त्रिकोण 10 असणार आहे. आता बघायचं एक्स्ट्राचे कोणकोणते आहे. आता हे पहा, हा झाला एक त्रिकोण, हा झाला 2,
इथूनच हा झाला 3, हा झाला इकूनच 4, म्हणजे एक्स्ट्राचे किती आले याच्यातनी 4 आले. म्हणजे आपले एकूण त्रिकोण किती 10 आणि 10 20 आणि 4 किती झाले 24 झाले. किती झाले 24. म्हणजे एकूण त्यामध्ये किती त्रिकोण असायला पाहिजे 24. म्हणजे आपण आसपास उत्तर मारलं असेल त्याचं किती असेल मग त्याचं उत्तर 23 असेल. ठीक आहे, उत्तर काय मग 24. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक घन असा आहे की ज्याच्या विरुद्ध पृष्ठाच्या छिद्रांची बेरीज 7 येथे बनते, तर पुढीलपैकी अचूक ठोकळा निवडा म्हणते. ठीक आहे, तर मग आपल्याला ठोकळे कोणकोणते दिलेले आहे लिहून घ्यायचे. इथं ठोकळे काढून घ्यायचे. एका इथं 3 येते, इथे 1 येते, इथे किती येणार 5. ठीक आहे, दुसरा ठोकळा आहे. हा दुसरा ठोकळा काय दिलेला आपल्याला इथं 2, इथं काय 5, इथं किती आहे 3. ठीक आहे, तर तिसरा ठोकळा आहे आपल्याजवळ. तिसरा ठोकळा 6, 4 आपल्याजवळ आहे. चौथा ठोकळा बघा. आता हे कसे सॉल्व करायचा, अचूक ठोकळा विचारायचा निवडायचा आपल्याला. तर बघा आता अचूक ठोकळा कसा निवडायचा, तर बघा आता त्याच्यातनी आता बघा आता हे बघा 3 आहे, इथं इथं 4 आहे, याची बेरीज काय होऊन राहिली 7 होऊन राहिली. ठीक आहे, आता इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथे 1 आहे, याची बेरीज किती होऊन राहिली 7 होऊन राहिली. ठीक आहे, नंतर बघा आता इथं काय आहे 2 आहे, इथं 5 आहे, याची बेरीज किती होऊन राहिली 7 होऊन राहिली. परंतु याच्यात नाही बघा आता 5 आणि 1 6 होते, 5 आणि 3 8 होते, 3 आणि 8 5 होते, याची बेरीज 7 होऊन राहिली का नाही होऊन राहिली. तर मग अचूक ठोकळा कोणता आहे तो आपला ऑप्शन नंबर 1 आहे. कोणता आहे ऑप्शन नंबर 1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, एका करंडीत म्हणते 4 रंगाची फुले असून त्यामध्ये 52 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत म्हणते आहेत, 49 सोडून सर्व निळे फुले आहेत म्हणते, 56 सोडून म्हणते सर्व पांढरे फुले आहेत म्हणते, 38 सोडून म्हणते सर्व लाल फुले आहेत म्हणते. तर लाल रंगाची फुले व गुलाबी रंगाची फुले याच्यातील फरक दर्शविणारी संख्या सांगा म्हणते. तर बघा आता 4 रंगाची फुले आहेत, 52 जर आपण सोडले, ठीक आहे 52 सोडले तर किती आहे, बाकी सर्व काय आहे म्हणते गुलाबी आहे म्हणते. ठीक आहे, गुलाबी आहे म्हणते. नंतर 49 आपण सोडले, 49 सोडले तर बाकी किती आहे मग निळे फुलं आहे, निळे आहे म्हणते. नंतर आपण 56 सोडले, 56 सोडले तर बाकी काय आहे म्हणते पांढरे आहे म्हणते. ठीक आहे, नंतर 38 सोडले म्हणते आपण, 38 जर आपण फुले सोडले तर मग बाकी काय आहे म्हणते सर्व लाल आहे, सर्व काय लाल आहे. तर आपल्याला विचारलं लाल रंगाचे फुले व गुलाबी रंगाचे फुले यामध्ये किती फरक काय म्हणते ते विचारलं. तर बघा आता जर आपल्याला ऑप्शनवरून करायचं असेल तर कसं करायचं, काय विचारलं लाल रंगाची फुले आणि गुलाबी रंगाची फुलेमध्ये डिफरन्स विचारला. तर बघा आता 52 आणि 38मध्ये कितीचा डिफरन्स येऊन राहिला, इथं 14चा येऊन राहिला. कितीचा येऊन राहिला 14चा डिफरन्स येऊन राहिला. कितीचा येऊन राहिला 14चा. मग ऑप्शनमध्ये काय पाहायचं 14ने भाग जाणारी संख्या पाहायची. तर बघा 14ने भाग जाणारी संख्या 18 आहे का नाही आहे, 17 आहे का नाही आहे, 15 आहे का नाही आहे. तर 14ने भाग जाणारी संख्या कोणती आहे फक्त 14 आहे. तर मग आपलं उत्तर काय राहणार त्याच्यातनी 14 राहणार आहे. ठीक आहे, हे झालं ऑप्शनची मेथड. जर आपल्याला डायरेक्ट काढायचं असेल तर कसं काढायचं, याचं काय करायचं पूर्ण याची ॲडिशन करून घ्यायची. काय करायचं ॲडिशन करून घ्यायची. मग याची जर आपण बेरीज केली तर किती येते 8 आणि 6 किती होते 14, 14 आणि 2 किती होऊन राहिले 14 आणि 2 16, 16 आणि 9 किती होते 25ची 5, हातचे किती आले 2, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 आणि 4 किती झाले 19. म्हणजे याची ॲडिशन किती आली 195 आली. बघा आता इथं
किती कलर आहे, 1 2 3 4 कलर आहे. किती आहे, 4 कलर दिसून राहिले आपल्या ह्याच्यातनी. किती कलर दिसून राहिले, 4 कलर. परंतु आपण नाही का हर एक ह्याच्यातून नाही का एक एक कलर नाही का मायनस करून राहिलो. बघा, गुलाबी करतो, निळाही करतो, पांढराही करतो, लालही करतो. तर मग काय करायचं, याच्यातून एक मायनस करून घ्यायचे. मग किती येऊन राहिले आपले एकूण 3ची व्हॅल्यू दिसून राहिली. 3ची व्हॅल्यू किती आहे मग, 195 येणार आहे. म्हणजे मग आपले एकूण जेवढे हे आहे ना, काय एकूण जेवढेही करंडीत फुले आहे, मग फुले निघून जाते. तर 3 भाग दिला तर किती ते 3 × 18, 3 5 15. म्हणजे आपले एकूण करंडीमध्ये फुलं किती आलेलं आहे, 65 आलेलं आहे. किती आलेलं आहे, 65. आपल्याला विचारलं गुलाबी आणि लाल, तर मग मायनस करायचे. 52 मायनस केले तर 65मधून 52 मायनस केले तर किती येऊन आले, 13 येऊन आले. तर 13 काय आहे, गुलाबी आहे. ठीक आहे, हे काय 13 गुलाबी फुलं आहे. ठीक आहे. नंतर आहे 38. 65मधून जर आपण 38 मायनस केले तर किती येणार आले. 65मधून जर 38 मायनस केल्यावर किती येते, 65मधून जर आपण 38 मायनस केले तर किती येते, 15तून 8 मायनस केले तर 7, इथं किती 4 2 27. म्हणजे किती येऊन आले, 27 येऊन आले. म्हणजे लाल फुलं किती आहे, 27 आहे. किती आहे, लाल फुलं 27 आहे. मग आपल्याला विचारलं काय, गुलाबी आणि लाल फुलामधला काय विचारलं, डिफरन्स. तर बघा इथं गुलाबी फुले जर विचारलं तर किती आले, 13 आलेलं आहे. लाल जर विचारले तर किती आले, 27. 27 आणि 13 मधला डिफरन्स किती येऊन आला, 14 येऊन आला. म्हणजे आपलं उत्तर काय त्याच्यात नाही, 14 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे AZ. बघा ते काय आहे, AZ CX FU. आता क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे आपल्याला इथं काढायचं आहे. तर बघा आता काय होऊन आलं, ए वरून सी होऊन आलं म्हणजे किती होऊन आले, +2 होऊन आले. सी वरून काय होऊन आले, F होऊन आलं म्हणजे किती होऊन आले, +3 होऊन आले. म्हणजे आता इथे किती प्लस होणार, +2 +3 इथे किती होणार, मग +4 होणार. मग Fमध्ये जर आपण +4 केले, Fची व्हॅल्यू काय राहते 6, 6मध्ये प्लस केले तर 4. म्हणजे इथे किती येणार, J येणार आहे. किती येणार आहे, J येणार आहे. आता इथं पाहता झेडवरून काय होऊन आले, इथं -2 होऊन आले. किती होऊन आले, -2. इथे किती होऊन आले, -3 होऊन आले. आता काय होणार मग इथं -4 होणार. जर 21मधून -4 केले तर किती येते, 27 येते. 17 येते. 21मधून हे व्हॅल्यू लिहून घ्यायची तुम्ही. 21 आहे, एक आहे 24 आहे, एक आहे Z 26 आहे. ठीक आहे. इथं 2चा डिफरन्स येते, इथं 3चा डिफरन्स येऊन राहिला. ठीक आहे. आणि इथं जर 4 मायनस केलं तर किती येणार, मग इथं 17 येणार आहे. किती येणार आहे, 17. 17च्या जागी आपण कोणता अल्फाबेट वापरत असतो, क्यूब वापरतो. क्यूब. तर उत्तर काय मग तिथे आपलं J आणि Q आहे. इथे JQ. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय आहे, BDEA FGHE नंतर काय IJKI नंतर LMNO. तर याच्या नंतर काय येणार आहे, म्हणजे आपल्या इथं काय येणार आहे ते काढायचं आहे. तर बघा आता काय होऊन आलं, इथं B + F होऊन आलं. हे काय, बीची व्हॅल्यू किती येणार आहे, 2. किती येणार आहे, 2. लिहून घ्या. 2 4 5 1 येते, 6 7 8 5 येते, 9 10 11 इथे किती येते, आयची व्हॅल्यू 9 येते, Lची 12, Mची 13, Nची 14, Oची किती येते, 15 येते. काय त्याच्या व्हॅल्यू आहे. तर बघा आता बी वरून काय होऊन आला, F वर चालला म्हणजे काय होऊन आलं, 2 वरून 6 मध्ये किती होऊन आले, +4 होत चालले. किती होऊन आले, +4 होऊन आले. किती होऊन आले, इथं किती होऊन आले, F वरून 6 वर झाले तर +4. ठीक आहे. नंतर काय होऊन आलं, आता D वरून H, G वर चाललं, DG तर किती होऊन आले, इथं +3 होऊन आले. ठीक आहे. आता EH वर चालले,
पाहायचं. आता इथं काय प्लस एफवरून काय होणार आयवर चालला तर इथे काय झाले किती झाले +3 झाले. आयवरून कितीवर चालला एलवर झाले इथे किती झाले +3 झाले. +3 मग इथे काय होणार मग +30 होणार आहे. ठीक आहे. तर जर आपण एलमध्ये +3 केलं तर किती येणार आहे आपलं उत्तर त्याच्यात ओ येणार आहे. काय येणार आहे ओ. +3 केलं 12मध्ये जर +3 केले तर आपण किती येणार आहे 15. 15वर काय येते ओ येते. तर ओपासून सुरू होणारं अक्षर पाहायचं. तर कोणकोणतं आहे 2 ऑप्शन तर आपले कॅन्सल झाले. काय तिसरं आणि चौथं कॅन्सल झालं. उरलं काय पहिलं आणि दुसरं. आता बघाच क्यू काय दिलेलं आहे OPQR नंतर काय दिलेलं आहे आपल्याला QPQU दिलेलं आहे. तर बघा आता हे पहिले 3 अक्षर तर आपल्याला समानच दिसून आले. आपल्या काय काळाचं काय फक्त शेवटलं अक्षर. मग बघा आता शेवटलं अक्षर काय इथं ए आहे, इथं काय ई आहे, इथं काय आय आहे, इथं ओ आहे. तर बघा आता शेवटलं अक्षरमध्ये काय फरक येऊन आला बघा. आता एवरून काय चाललं ई चालला म्हणजे किती होऊन आलं +4 होऊन आले. ठीक आहे. ईवरून कुठं चालला आयवर चालला तर इथे किती होऊन आले इथे किती होऊन आले +4च होऊन आले. किती होऊन आले +4 होऊन आले काय नाही एवरून आय +4 होऊन आले. ठीक आहे. किती होऊन आले +4 होऊन आले. बघा आता आयवरून आपण ओवर चाललो आयवरून ओवर चाललो तर किती होऊन आले इथं +6 होऊन आले. किती होऊन आले +6 होऊन आले. मग आता बघा +4 आता +6 झाले तर सोमध्ये काय होत असेल +6च होत असेल. बघा मग +6 केलं जर आपण किती येणार मग इथं उत्तर इथं ओमध्ये जर +6 केलं ओची व्हॅल्यू काय राहते 15. 15मध्ये +6 केलं तर किती येणार आहे 21. 21वर काय येते यू येते. मग आपलं उत्तर काय राहणार तिचं OPQU. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते आता लिहिलेलं आहे इथं काय आहे MN डॅश N डॅश डबल काय म्हणते N किती वेळा 4 वेळा डबल N डॅश N हे एवढं आपल्याला दिलेलं आहे. याच्या जागी आपल्याला काय काढायचं रिकामी जागा काय येणार आहे ते पाहायचं आहे. तशा वेळेस काय करायचं पहिले पूर्ण अल्फाबेट मोजून घ्यायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे किती आले याच्यातनं एकूण 15 आले. 15 आले. आता 15ची फोड पडायची 3 15 होते. किती होते 3 15. तर बघा 3 ची जोडी लावायची किंवा 5 ची जोडी लावायची. आपण काय लावू पहिले 5ची जोडी लावून पाहतो. इथं लागते का आता 5च्या जोडीमध्ये जर सिरीज लागत असेल तर आपलं उत्तर काय राहणार तर पाहू. आता बघा इथं 5 किती झाले इथं 5 किती झाले 5. तर बघा आता इथं काय MN म्हणजे आपली काय सिरीज लागलेली आहे इथं. तर मग काय उत्तर काय इथं इथं M इथं काय N म्हणजे आपलं उत्तर आहे NMN. काय NMN. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेलं आहे काय SAMBA सांभाळले. आपण काय लिहिलं आहे म्हणते इथे SZNY लिहिलेलं आहे म्हणते. तर DRDOले काय लिहू म्हणते आपल्याला विचारलं. बघा आता SH हे काय झालं एकामेकाचे अपोजिट दिसून आले. AZ अपोजिट आहे, MN अपोजिट आहे, BY अपोजिट आहे, AZ अपोजिट आहे. तर बघा आता डीच्या अपोजिट काय येणार आहे डीच्या अपोजिट येणार आहे 23. किती येणार आहे 23 म्हणजे काय येणार आहे W. आरच्या अपोजिट काय येणार आहे आय. डीच्या अपोजिट डबल W. ओच्या अपोजिट काय येणार आहे L. ओच्या अपोजिट L. तर म्हणजे आपलं उत्तर काय WL.
त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय दिलेला आहे, -15/7 प्लस 12/7 -19/7 हे कायच्या बरोबर आहे आपल्याला विचारलं, याची व्हॅल्यू विचारलं. तर कसं सॉल्व करायचं आहे? तर बघा आता काय सगळे काय कॉमन अक्षर दिसून आले आपल्याला, काय दिसून आलं, सगळ्या याच्यातनी खालची व्हॅल्यू काय दिसून आले, कॉमन दिसून आले. खाली 7 लिहून घ्यायचे असे, ठीक आहे. नंतर आता हे पहा, हे वरची व्हॅल्यू लिहून घ्यायची, -15, इथे किती +12, इथे किती आहे -19, बस लिहून घ्यायचे. बघा आता +12मधून -15 मायनस केली ते किती येते उत्तर, -3. -3 आणि -19 किती आले इथं, -22 आले. किती आले, -22/7. आता जर आपण याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो, किती 7×21 ते 1/7, हे बी मायनसचे, म्हणजे उत्तर किती येणार आपलं, -3/1/7, म्हणजे ऑप्शन नंबर 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय इथं 4 प्लस 1 3 प्लस काय आहे 1/1 -2 -5 हा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर आपल्याला कसं सॉल्व करायचा, जर ट्रिकमध्ये सॉल्व करायचं असलं तर कसं करायचा, आता ही व्हॅल्यू अशी लिहून घ्यायची, काय 1 2 असं लिहून घेतलं, 1 आणि 2, ठीक आहे. नंतर हे अक्षर लिहून घ्यायचे, काय कोणकोणते अक्षर आहे, 5 लिहिली इथं, नंतर 3 लिहिली इथं, 3 लिहिली इथं, नंतर काय इथं 4 लिहून घेतली इथं, ठीक आहे. असं लिहिलं, एका आपलं एक पॉईंट आहे समजा, असं पॉईंट लिहून घ्यायचं. नंतर काय करायचं अशा वेळेस, आता इथं काय पहिल्या याच्यातनी मायनस आहे तर मायनस करून घ्यायचं. बघा आता ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. बघा 5 दुने 10 आणि मायनस करायला लागते ना मग आपल्याला याच्यातून. बघा 5 दुने 10 -1 किती येऊन आले इथं खाली, 9 येऊन आले, ठीक आहे, 9 आले. असं खाली लिहा जर असं तुम्हाला समजा, 5 दुने 10 -1 किती झाले, 9 झाले. डबल हे करायचं, 9 त्रिक 27, 9 त्रिक चा गुणाकार 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 केलं तर किती येते इथं, +2 करायचे, 9 त्रिक 27 +2 इथे किती झाले, 29 झाले, ठीक आहे. नंतर याचा गुणाकार करायचा, काय येते 29 चोक किती होते, 116 +9 करायचे, हे समोरची संख्या याच्यातनी ॲड करून घ्यायची. 29 चोक किती होते, 116 +9 केले तर किती येते, 125 येते. किती येते, 125. मग आपलं उत्तर काय येणार ना, हे वरतं लिहा, असं हे खाली लिहून घ्यायचं, म्हणजे उत्तर आलं आपलं 125 काय आहे 29, हे आपलं उत्तर आहे त्याच्यात, ठीक आहे. जर डायरेक्ट काढायचं असेल तर डायरेक्टही काढू शकतो. बघा आता 5 दुने 10 -1 किती झाले इथं, 5 दुने 10 -1 किती झाले, 9/2 झाले. हा 2 काय जाते, वरतं जाते, ठीक आहे. मग आता किती आली व्हॅल्यू इथं, 3/1 आली. 9 त्रिक 27 +2 किती झाले इथं, 29, हे वरतं गेल्यावर 9 जाते. आता उरले काय 4, बस. 29 चोक किती झाले, 116 +9 किती झाले, 125/29. असंही सॉल्व करू शकता तुम्ही. काय मग आपलं उत्तर 125/29. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय आहे, 3.6 गुन्ह्याला काय 0.48 गुन्ह्याला काय 2.50 घेतली नाही तरी चालते, 2.5च घ्यायचे तिथं. नंतर काय इथं 2 गुन्ह्याला 0.09 इथं किती घ्या, गुन्ह्याला 0.5च घ्यायचे, ठीक आहे. 50 घ्या, नाही घेतले तरी चालते. तर बघा घेऊनच घ्या, आता ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. तर बघा आता काय करायचं, पॉईंटचे घरं मोजून घ्यायचे, किती घरं आहेत. तर बघा आता खालची मोजू आपण पहिले, 1 2 3 4 5 6 किती आहे खाली, 6 घरं आहे, ठीक आहे. नंतर वरचे मोजायचं, 1 2 3
4 5 वरती किती आहे 5 आहे. तर खाली किती शून्य आहे 6, वरती किती शून्य आहे 5 शून्य आहे. तर मग काय करायचं 5मधून 6 मायनस केलं तर किती आले 1. 1 शून्य काय करायचं वरतं वाढून द्यायचं, म्हणजे आपल्याला काय लावायचं आहे वरतं 1 शून्य लावायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर लिहून घ्यायची व्हॅल्यू काय आहे 36 48 25. 1 शून्य लावायचा होता तो शून्य लावला. ठीक आहे. नंतर पाहायचं आता इथे किती आहे 12 9 इथं 5. ठीक आहे. आता पहा भाग देऊन द्यायचा. 9 1 9 9 चौक 36, 4 1 4 4 त्रिक 12, 5 5 25. इथं 3 भाग द्यायचा. 3 1 3 3 6 18 16 5 80. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 80 गुणिले 10 किती आलं 800. उत्तर आला मग आपलं 800 आलेलं आहे. किती आलं 800. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय 484 गुणिले काय आहे 144 आहे. ठीक आहे. हे बरोबर काय आहे म्हणते 6 6 9 6 96च्या बरोबर आहे म्हणते. तर आपल्याला विचारलं काय याच्यातनी अंडर रूटमध्ये काय विचारलेलं आहे इथं 6 9 हे व्हॅल्यू विचारली आपल्याला. याचं कायच्या बरोबर येणार आहे म्हणते. तर बघा आता पहिले काय करायचं याच्यातनी शून्य मोजून घ्यायचं. किती आहे पॉईंट किती आहे 1 2 3. इथे किती आहे 2. तर मग खाली किती येणार आहे इथं 3 शून्य आहे, खाली 3 शून्य वाढून घ्यायचं. 3 संख्या आहे तर खाली इथे 1 पॉईंट आहे तर 1 शून्य वरतं वाढून घ्यायचं. ठीक आहे. 1 शून्य आणि 1 शून्य कॅन्सल झालं. खाली किती आलेलं 100 आलेलं आहे. तर बघा आता 144नं जर आपण याला भागलं तर काय येणार आहे तिथे 144नं जर याला भागलं तर किती येणार आहे इथं 484 येणार आहे. किती येणार आहे 484 आणि खाली किती आहे 100. तर जर आपण इथं काढू बाहेर 484 कायचा स्क्वेअर येते 22चा येते. 22 लिहिले खाली. इथं 100 कायचं स्क्वेअर येते 10चा येते. म्हणजे आपलं उत्तर किती आलं इथं 10 ने इथं 1 पॉईंट देऊन द्यायचा. म्हणजे उत्तर आलं आपलं 2.2. उत्तर किती आहे मग 2.2. बघा त्यानंतरचं काय क्वेश्चन आहे काय आहे इथं 3 1/x 3 1/x गुणिले काय आहे 3 3 त्रिक 3/4 बरोबर आहे म्हणते 12 1/2. तर एक्स बरोबर काय आहे म्हणते एक्स बरोबर काढायचं आपल्याला. ठीक आहे. तर एक्स बरोबर काय आहे तर कसं सॉल्व करायचं. आता हे काय करायचं याचा गुणाकार करून टाकायचं. बघा 3x + 1 किती झालं 3x + 1 भागिले काय आहे एक्स गुणिला बघा 3 चौक 12 1 3 चौक 12 आणि 3 किती झाले 15 काय झालं 4. हे बरोबर कायच्या म्हणते 12 दुनी 24 आणि 1 25/2च्या बरोबर आहे. ठीक आहे. नंतर आता भाग द्यायचा. भाग जाते तर भाग देऊन द्यायचा. मग आता वरतं गुणाकार करायचा खालचा गुणाकार. बघा 15 त्रिक 45x 45x + 15 1 15. ठीक आहे. खाली काय 4x हे बरोबर काय आहे म्हणते 25/2च्या बरोबर आहे. तर त्याचा तिरपा गुणाकार करायचा. तर बघा आता इकडे किती येते 90x गुणिला 45 दुनी 90x बरोबर काय आहे प्लस. ठीक आहे प्लसचं चिन्ह आहे 15 दुनी 30. ठीक आहे. हे बरोबर आहे 25 चौक किती होते 100xच्या. बघा आता 100x मधून 90x मायनस केले तर किती उरून आले 10x. 10x बरोबर किती येणार आले 23. तर एकची व्हॅल्यू किती आली मग आपल्याजवळ एक्स आले 3 आली. किती आली एकची व्हॅल्यू 3 आलेली आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली मग विचारले की आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती. तर एक्सची व्हॅल्यू किती आहे मग 3 आहे. किती आहे 3.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 304 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 403 होईल. तर अशा वेळेस काय करायचं, किती बेरीज होऊन राहिली, 403 बेरीज होऊन राहिली, 403 बेरीज होऊन राहिली. मग काय करायचं, ते ज्याच्यामध्ये आपण मिळून राहिलो ते काय करायचं, याच्यातून मायनस करायचं, 304 याच्यातून मायनस करायचं. आता मायनस कसे करायचे बघा, आता याचा गुणाकार करायचा, 4 चौक 16 3 त्रिक 9, 4 चौक 16 मायनस 3 त्रिक 9, याचा गुणाकार करायचा खाली 4 त्रिक 12. ठीक आहे, किती येते, 16मधून 9 गेले तर किती उरले 7 आणि खाली 12, म्हणजे आपलं उत्तर किती आहे 712. किती मिळवावं लागेल मग आपल्याला त्या संख्येमध्ये, 712 मिळवावं लागेल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 3 काय 3 203 प्लस 6 712 प्लस 4 9 किती होते 36 प्लस 5 प्लस 7 किती होणार 12. समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळविला असता तर पूर्ण संख्या मिळेल म्हणते. आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण संख्या व्हायची आहे. तर बघा आता हे बघा, हे तर एक पूर्ण संख्या आहे 3, हे 6 पूर्ण संख्या आहे, 4 पूर्ण संख्या आहे, 5 पूर्ण संख्या आहे, 7 पूर्ण संख्या. मग आपल्याला करायचं आहे फक्त हे अपूर्णांकाशी खेळायचे आहे. काय करायचं आहे, फ्रॅक्शनशी खेळायचं आहे. बघा आता 203 लिहून घ्यायचे, तर 203 प्लस 712 लिहून घ्यायचे प्लस नंतर इथं 936 आहे, तर इथं 9 भाग दिला, 9 1 9 चौक 36, मग ते किती आलं 104 आले प्लस नंतर इथं 112 आहे. ठीक आहे, आता आपल्याला खाली काय दिसून आलं, 12 कॉमन दिसून आलेलं आहे. काय दिसून आलं, 12 कॉमन दिसून आलं, तर 12 खाली घेऊन घ्यायचे, 12 लिहून घ्यायचे खाली. ठीक आहे, म्हणजे याचा एलसीएमच आपण 12 काढून घेऊ ना. ठीक आहे, याचा एलसीएम 12, खालच्या संख्येचा काय करायचं, एलसीएम 12 काढून घ्यायचा आणि त्याला काय करायचं, गुणाकार करायचा. बघा 3 भाग दिला, 3 का 3 3 चौक 12, किती आलं 4 2 8 प्लस 12 जर 12ला भागला तर किती आलं 12 1 12 7 1 7 प्लस 4 4 त्रिक 12 3 1 3 प्लस 12 आणि 12ला भागला तर 1, म्हणजे आपल्या इथं किती आलं, खाली काय देऊन द्यायचे 12 देऊन द्यायचे. म्हणजे आपली इथं व्हॅल्यू किती आली 7 आणि 8 15 15 1 16 16 9 किती झाले 19, 16 आणि 3 किती झाले 19, म्हणजे किती आलं इथं 12/19 किती आलं 12 आलं. म्हणजे आपण आता 19मध्ये काय प्लस करू, जेणेकरून नाही काय उत्तर काय आलं पाहिजे, आपला 12 भाग देणारी संख्या पाहिजे तिथे 19. तर ऑप्शनमध्ये पाहायचं काय काय आहे ऑप्शनमध्ये, ऑप्शनमध्ये आहे 5/12 1/5, वरच्या संख्येमध्ये पाहायचं. ठीक आहे, वरच्या संख्येत नाही पाहायचं काय काय दिलेलं आहे, तर पाहायचं वरच्या. आता इथं 12 जर भाग दिले 19च्या आसपास कोणती संख्या दिसून आली आपल्याला 24, म्हणजे जो 12 भाग जाणार ते. ठीक आहे, तर मग आता पाहायचं याच्यातनी काय 19मध्ये किती प्लस होऊन आले 5 प्लस होऊन आले आणि खाली 12 आहे, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे 5/12. किती येणार आहे 5/12. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 2 क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 23 आहे, तर त्या संख्या कोणत्या आहे म्हणते. फरक किती आहे 23चा फरक आहे, कितीचा आहे 23चा फरक आहे. आपल्याला संख्या पाहायचा. बघा संख्या कोणकोणत्या दिल्या आहे 13 14 सॉरी नंतर 12 11 12 11 12 8 9 12 13 8 9 12 13 आपल्याला संख्या दिलेल्या आहे. तर बघायचं आता कोणत्या वर्गाचं जर आपण फरक काढला तर वरता शेवट काय आलं पाहिजे आपल्याला 3 आले पाहिजे. बघा 4चा वर्ग किती होते, 4चा वर्ग शेवटला अंक पाहायचा, 4चा वर्ग किती होते 16. ठीक आहे, 3चा वर्ग किती होते 9. जर आपण 16मधून किती 9 मायनस करू, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली तर किती येऊन आली, तर 16तून 9 मायनस केल्यावर 7 येऊन आल्या.
आपलं 7 आहे का नाही आहे, ते झालं कॅन्सल. बघा इथं 2चा वर्ग किती होते 4, 1चा वर्ग किती होते 1, 4मधून 1 मायनस केलं तर किती होऊन आले 3 येऊन आले. ठीक आहे. 9चा वर्ग 1, 8चा वर्ग 4, 11मधून 4 गेले तर किती होऊन आले 7 येऊन आले. हेही नाही येणार आहे. ठीक आहे. नंतर बघा आता 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 9मधून 4 गेले तर किती होऊन आले 5 येऊन आले. हेही नाही शेवटलं अक्षर 3. तर मग आपलं उत्तर काय 11 आणि 12. तर त्या संख्या कोणत्या होत्या 11 आणि 12. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 100 आणि 300 याच्या दरम्यान अशा किती संख्या आहेत म्हणते ज्या एकतर 2ने सुरू होतात वा संपतात म्हणते. तर बघा आता 100 ते 300 मध्ये पाहायचे आपल्याला, जे संख्या 2 सुरू होऊन आली आणि 2वर संपते म्हणते अशा संख्या पाहायच्या. तर बघा आता पहिली संख्या कोणती येणार, 2 जर सुरू पाहू आपण तर कोणती येणार, सुरू होणारे 200, तर नंतर संपेपर्यंत कुठपर्यंत येणार ते 299 पर्यंत येणार आहे. ठीक आहे. अशा 2 सुरू होणाऱ्या संख्या आहे. नंतर आता 100मध्ये असेल ना ते 2चे शेवट असेल तर कोणकोणते असेल 200पर्यंत पाहायचे. आता 100मध्ये काय आहे 102, 112, 102, 112, 122, 132, नंतर काय 142, नंतर काय 152, नंतर 162, 172, 182, नंतर काय 192. ठीक आहे. ह्या संख्या आहे 200 ती इथं आलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये किती संख्या येणार आहे पाहायचं. आता कशा संख्या कशा काढायची, इथे 2 किती 2 2 म्हणजे ज्याच्यासमोर संख्या 2 आहे तर त्या किती संख्या आहेत कशा काढायच्या, 299मधून 200 मायनस करायचे, किती होऊन आले इथं 99, +1 करून घ्यायचं म्हणजे किती आलं इथं 100 आहे. म्हणजे याच्यातली संख्या किती आहे 100 दिसून आली आपल्याला. किती संख्या 100 दिसून आल्या. आता ह्या पाहायच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ह्या 10 संख्या प्लस करून टाकायच्या याच्यातनी 10 म्हणजे किती आहे एकूण संख्या त्याच्यातनी 110 संख्या. एकूण संख्या किती आहे मग त्याच्यातनी 110. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला काय आहे 1.89 भागिले काय दिलेला आहे 0.7. ठीक आहे. प्लस 2.5 भागिले काय 0.25. याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर कसं काढायचं बाज. आता पॉईंट नंतर किती घर आहे इथं एक घर आहे तर वरती एक शून्य लावून घ्यायचा. पॉईंट नंतर किती संख्या इथं 1 2 तर खाली तर 2 शून्यच लावून घ्यायचे. ठीक आहे. आता 1 0 1 0 कॅन्सल झाला. 7 7 2 14, 7 7 49. इथं किती आलं 1 पॉईंट आहे तर इथं किती आलं 2.7 आलं प्लस. आता इथेही पाहायचं तसंच. इथं किती शून्य आहे 1 2 किती संख्या आहे पॉईंट नंतर 2 संख्या तर खाली वरतं 2 शून्य लावून द्यायचे. नंतर पाहायचं इथं किती पॉईंट नंतर किती संख्या 1 संख्या आहे तर 1 पॉईंट कॅन्सल करायचा खाली 1 0 लावून द्यायचा. 1 0 आणि 1 0 कॅन्सल झाला. 5 1 5 5 5 25, 5 2 5 10 किती झालं 50. किती आलं मग 2.7 आणि 50 किती झालं 52.7. उत्तर किती आलं मग आपलं 52.7 आलेलं. बघा नंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार म्हणते 46 92 आहे तर त्यातील लहान संख्या कोणती आहे म्हणते. लहान संख्या काढायची आपल्याला. बघा 46 काय आहे 92 आहे. तर बघा आता अशा वेळेस लहान संख्या काढायचं काय करायचं क्रमवार संख्या आहे ना त्याला काय करायचं ज्या संख्येनं भाग जाते त्या संख्येनं भाग द्यायचा जायचं. बघा आता 4नं भाग द्यायचं 4नं द्यायचं 4 1 4 4 1 4 उरले 2 4 7 28 4 3 12. ठीक आहे. 4नं भाग दिला आपण. नंतर कितीनं भाग जाते आता 3नं भाग जाते का द्यायचं मग 3नं भाग 3 3 9 उरला किती 2 3 9 27 3 1 3. ठीक आहे. 3ने भाग दिला. आता 17 भाग जाते का द्यायचा 17 1 17 17 3 17 17 1 17 भाग देऊन राहिलो ना आपण 17 1 17
17 त्रिक किती झाले 51. 17 त्रिक 51. आता आपल्याला काय काढायचं, नाही सॉरी 17 त्रिक 51. 17 दुणे किती होते 34 होते ना, सॉरी 17 दुणे 14, 17 दुणे 34, 17 त्रिक किती होते 51 होते. ठीक आहे, असं आहे ते. आता पाहायचं लागोपाठ संख्या पाहिजे बघा. आता 17 चौक 64, 23 त्रिक 69, 17 चौक किती होतं 68, 23 त्रिक 69. ह्या काय आपल्या लागोपाठ संख्या येऊन आल्या. आपल्याला विचारली काय याच्यातली लहान संख्या विचारली, कोणती विचारली लहान संख्या. तर उत्तर काय मग आपलं याच्यातनी 68 आहे. किती आहे 68. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, विशेष रकमेच्या म्हणते 718 पट रक्कम वेधला. बघा कसं सॉल्व करायचं हे पाहत. आता विशेष रकमेच्या म्हणते 718 पट, 718 पट हे काय कोणाला देऊन आलं म्हणते वेधला देऊन आलं. ठीक आहे, वेधला. सातशे 18 हे कोणाला देऊन आले वेधला. ठीक आहे, नंतर काय म्हणते किंवा 205 पट ही रक्कम आलोकला. 205 पट ही रक्कम कोणाला देऊन आलं आलोक. ठीक आहे, नंतर काय म्हणालं 308 पट, 308 पट ही रक्कम कोणाला देऊन आलं सानी आले. नंतर काय म्हणते किंवा 611 पट, किंवा 611 पट ही रक्कम कोणाला आहे म्हणते विनाले देऊन आलं. तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा कसं काढायचं आता हे. आता काय करायचं, याच्यातला डिफरन्स पाहायचा. किती आहे याच्यातला डिफरन्स, किती येऊन आला 11 येऊन आला. किती येते 11 येते. याच्यातला जर डिफरन्स काढला तर किती येते 3 येते. याच्यातला डिफरन्स काढला तर किती 5 येते. याच्यातला डिफरन्स काढला तर किती येते 5 येते. नंतर काय करायचं आता 7 आहे, 7ले गुणिला 100 भागेला काय करायचं 11, 200 भागेला काय करायचं 3, डबल 300 भागेला काय करायचं इथं 5, 600 भागेला काय करायचं 5. आता कोणती संख्या येणार इथं, इथं 700 झाली, इथं 200 झाली. बघा 11 × 66 उरले किती 4, 11 3 33, इथं किती आला आसपास किती आला 63च्या आसपास. इथं 3 × 18, 3 × 18 66च्या आसपास आलं. 5 × 30 इथं 60 आलं. 5 × 5 120 आलं. म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती दिसून आली आपल्याला 60 दिसून आली. तर उत्तर कोणतं आहे सानिया. म्हणजे सर्वात कमी रक्कम कोणाला भेटली असं सानियाला भेटली. कोणाला भेटली आहे सानियाला. तर उत्तर काय मग आपलं 60 आहे. 60 म्हणजे 308 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, 51 मीटर, 85 मीटर आणि 119 मीटर लांबीचे 3 कापड आहेत म्हणते. त्याचे जास्तीत जास्त समान लांबी असलेले तुकडे करायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा आणि असेल, आणि असे एकूण किती तुकडे तयार होतील हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा काय आहे 51 मीटर, नंतर 85 मीटर, नंतर काय 119 मीटर लांबीचे असे तुकडे दिलेले आहे. पहिला काय म्हणते जास्तीत जास्त समान लांबीचे तुकडा कापायचा आहे म्हणते, जास्तीत जास्त समान लांबी. मग याच्यातनी पहिल्या याच्यातनी काय काढायला लागेल आपल्याला मसावी काढायला लागेल. काय काढायला लागेल मसावी, म्हणजे हा संख्येचा मसावी काढायचा आहे. तर बघा मसावी काय आहे ना 17ने भाग देणाऱ्या संख्या दिसून आल्या सगळ्या आपल्याला. 17 त्रिक 51, 17 × 85, 17 7 होते ते 119 होते. तर म्हणजे याचा मसावी किती आला 17. म्हणजे जास्तीत जास्त समान लांबीचे असलेले तुकडे किती आहे मग 17 आहे. मग आता काय करायचं आपल्याला याच्यातनी काय काढायचं आहे एकूण किती तुकडे तयार झाले म्हणते. आपले किती तुकडे तयार झाले एकूण 3 + 5 + 7 किती झाले एकूण 15. किती झाले 15. म्हणजे आपले एकूण तुकडे किती झाले 15 आणि मसावी 17. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 17 आणि 15. 17 व 15. बघा
काय म्हणते, राकेश, शुभम व सौरभ एका वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती जॉगिंग करण्यास सुरुवात करतात. म्हणते ते अनुक्रमे 42 सेकंद, 56 सेकंद आणि 63 सेकंदमध्ये आपापल्या म्हणते फेऱ्या पूर्ण करतात. तर किती सेकंदात ते एकमेकांना आरंभ बिंदूजवळ भेटतात? आपल्याला विचारलं. किती आहे म्हणते, 42 सेकंदात, दुसरा म्हणते 56, तिसरा काय म्हणते 63 सेकंदात. एकमेकांना भेटून राहिले म्हणजे एकमेकांना आरंभ बिंदूजवळ भेटतात. याच्यातनी आपल्याला काढायचं काय नेमकं, याच्यातनी काढायचं आपल्याला लसावी काढायचा. काय काढायचा आहे, लसावी. ठीक आहे, तर मग काढून घ्यायचा लसावी. लसावी कसा काढायचा, सगळ्यात मोठी संख्या पकडायची. सगळ्यात मोठी संख्या पकडली आपण, किती आहे 63. किती आहे 63 आहे. 63 काय राहते, 9 गुणेला काय राहते 7 राहते. ठीक आहे, आता 5 7 भाग जाते काय संख्येले, 7 1 7, 7 8 56 जाते. 8ले भाग जाते का 9 न, तर मग इथं 8 लिहून घ्यायचे. ठीक आहे, नंतर पाहायचं आता 7 9 63. आता इथं 7 ने इथे भाग जाते काय, 7 6 42. डबल इथं 3 3 3 9, 3 2 6, उरले किती 2. 2 न 8ले भाग जाते काय, जाते. 2 न 8ले भाग जाते. म्हणजे आपला लसावी किती आला तिथं 63 गुणिले 8. त्याचा गुणाकार करायचा. किती येते, 8 1 24, 4 8 4 2, 8 6 48 आणि 2 किती झाले 50. म्हणजे आपलं उत्तर आला 504 सेकंद. सेकंदमध्ये आहे ना सर्व, 504 सेकंद. ठीक आहे, लसावी आहे आपला. लसावी किती आहे मग, 504 सेकंदमध्ये ते एकमेकांना भेटते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन हा काय म्हणते, जर दोन संख्यांचा गुणाकार म्हणते 53 125 व मसावी म्हणते 25 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती आहे म्हणते आपल्याला विचारलं. बघा आता काय दिलेलं आपल्याला, दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे. किती दिलेला आहे, 53 125. हा दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे. मसावी किती दिलेला आपल्याला, मसावी दिलेला आहे 25. तर आपल्याला काय करायचं आहे, लहान संख्या काढायची आहे. काय, लहान संख्या. तर कसं काढायचा, आता जेव्हा आपण यूज करतो तर काय राहते फॉर्म्युला, पहिली संख्या गुन्हेला काय राहते, दुसरी संख्या भागेला काय राहते मसावी, गुन्हेला काय राहते लसावी. ठीक आहे, आपण फॉर्म्युला काढायचं. मग याच्यात पहिले काय काढायचं आपल्याला, लसावी काढून घ्यायची. काय काढायचं, लसावी. मग आता पहिली संख्या आणि दुसरी संख्याचा गुणाकार काय दिलेला आहे आपल्याला, 53 125 दिलेला आहे. किती आहे, 53 125. मसावी किती आहे 25. मग आपली काय निघून जाते, लसावी निघून जाते. किती येते लसावी काढली तर, 25 दुने 50, उरले किती 3. 25 1 25, उरले किती 6. 25 दुने 50, उरले किती 12. 25 5 किती होते 125. म्हणजे आपल्या इथं मसावी किती आले, लसावी किती आलेला आहे, किती आलेला लसावी 21 25 आलेला आहे लसावी. आता काय काढायचं आपल्याला, त्या संख्या काढायचं. तर मग कशा काढायचा, लसावीला काय करायचं, मसावीनं भागून द्यायचं. मसावी किती आहे, लसावी किती आहे 21 25, हे आपला लसावी आहे, मसावी आहे 25. भाग द्यायचा. आता काय बघा, 25 1 25, 25 साठी 225 5 125. आता हे काय आलं 25 आलेलं आहे, काय आलेलं आहे 85 आलेलं आहे. याचं काय करायचं, मग आपण फॅक्टर पाडायचे. काय करायचं, फॅक्टर पाडायचे. बघा 17 5 किती होते 85 होते. काय होते 17 5 85. म्हणजे काय, अशा काय घ्यायचे, मूळ संख्या घ्यायच्या, म्हणजे ज्याच्यातनी काय कोणत्या संख्येनं कॉमन नसली पाहिजे त्याच्यातनी. ठीक आहे, तर बघा मग ह्या पहिली संख्या मोठी संख्या जर असली तर काय आहे आपली 17 आहे, लहान संख्या असली तर काय आहे 5 आहे. मग मसावीनं त्याला काय करायचं, गुणाकार करून टाकायचं. मसावीनं काय करायचं, गुणाकार करायचं. बघा मग 25ले लहान संख्या विचारली, लहान संख्या 5 आहे, 25नं 5ले गुणला तर किती येते मग आपलं 125 येते उत्तर. किती येते 125. मग आपलं उत्तर आहे लहान संख्या कोणती 125. जर मोठी संख्या विचारलं असतं तर 25 गुणिले 17 केलं असतं आपण. उत्तर आहे आपलं 125. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला होता, काय आहे 30 30 मायनस काय आहे 5, 30 मायनस 5 प्लस 4 भागेले काय आहे 10 गुणिले 5. हे बरोबर आहे म्हणते, 33च्या बरोबर आहे म्हणते. आपल्याला काय विचारलं, हे 33च्या बरोबर आहे म्हणते. तर उत्तर बरोबर येण्यासाठी म्हणते कोणत्या चिन्हाची अदलाबदल करावी लागेल म्हणते. उत्तर बरोबर येण्यासाठी
कोणत्या चिन्हाची अदलाबदली करावी लागेल आपल्याला विचारलं. सगळ्यात पहिले काय करायचं अशा वेळेस भागाकार आणि गुणाकारमध्ये पाहायचं. काय करायचं भागाकार आणि गुणाकार. बघा आता ऑप्शनमध्ये भागाकार गुणाकार कुठं कुठं आहे, ऑप्शन नंबर 2मध्ये आहे. तर बघा भागाकार आणि गुणाकाराच्या जागी भागाकार वापरावा आहे म्हणते आणि भागाकारच्या जागी गुणाकार. इथं काय करायचं भागाकार देऊन द्यायचे, गुणाकारच्या जागी भागाकारच्या जागी काय द्यायचं गुणाकार. तर करून पाहता आता 30 - 5 केले तर किती होणार आहे, तर 25 + 4 गुन्हेला काय आहे 10 भागेला इथं 5. इथे काय 33च्या बरोबर 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 4 × 2 = 8, 8 आणि 25 किती झाले 33. 33 येऊन राहिलं म्हणजे आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय 3 × 2 बरोबर काय म्हणते -26 आहे म्हणते. ठीक आहे. नंतर 6 × 4 जर केले तर किती आहे म्हणते -40 आहे म्हणते. नंतर काय म्हणते 5 × जर 7 केले तर किती येऊन राहिले म्हणते -22 येऊन राहिले. किती येऊन राहिले -22. नंतर काय 4 × जर 2 केले तर किती येणार उत्तर आपल्याला ते काढायचं आहे. तर कसे सॉल्व करायचे, कसं सॉल्व करायचं बघा. का आता हे 32 लिहून घ्यायचे, काय लिहून घ्यायचे 32 असं लिहून घेतलं. नंतर काय करायचं याचा गुणाकार करायला लागते बघा. 3 × 2 = 6, तिथं 6 मायनस करून घ्यायचे तर किती येऊन आले याच्यातनी मायनस केलं तर 26 येऊन आले, परंतु काय लिहायचं -26 लिहायचे. ठीक आहे. नंतर इथेही पाहायचं काय आहे 6 आणि 4 किती होते 64 आहे. 64मधून हे काय याचा गुणाकार करायचा 6 × 24 मायनस करून घ्यायचे किती येऊन आले इथं 40 येते, परंतु आपण काय लिहायचं -40 लिहायचं. इथे तिथं आता 5 आणि 7 किती झाले 57, याचा गुणाकार केला 7 × 5 = 35, 35 मायनस केला तर किती येते 22 येते, परंतु मग काय लिहायचं आपण -22 लिहायचं. किती लिहायचं -22 लिहायचं. आता इथेही तसंच काय आता हे 42 आहे, 42 लिहून घ्यायचं, याचा गुणाकार करायचा 4 × 2 = 8, 4 × 2 = 8, 8 आणि याच्यातून मायनस करायचं. 42मधून मायनस केलं तर 8 किती उरून आले 34 होते, परंतु आपण काय लिहायचं -34 लिहायचं. काय लिहायचं -34 लिहायचं म्हणजे आपलं उत्तर किती आहे -34. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एका कुरणावर म्हणते काही घोडे आणि काही बकऱ्या चरायला सोडल्या आहेत. म्हणजे जर त्यापैकी 304 घोडे असतील आणि त्यापैकी 203 घोड्यांना त्या कुरणावरील 70% इतके गवत चरण्यास मिळेल असेल व अशा घोड्यांची संख्या म्हणते 54 असेल तर त्या कुरणावर चरायच्या बकऱ्यांची संख्या किती आहे म्हणते. आपल्याला ते काढायचं आहे. तर बघा आता घोडे आणि बकऱ्या चरायला सोडले किती आहे 304 घोडे आहे म्हणते. किती घोडे आहे कुरणे काही घोडे आणि काही बकरे काय आहे घोडे आणि बकऱ्या आहे म्हणते. काय आहे बकऱ्या आहे आणि काही घोडे आहे म्हणते. तर कसं काय सॉल्व करायचं आहे बघा. त्यापैकी म्हणते 4 पैकी म्हणते 3 घोडे आहे म्हणते. किती आहे 3 घोडे आहे तर 4 काय राहणार मग याच्यात नाही बकऱ्या आहे. आपले एकूण किती आहे 4 पैकी 3 घोडे आहे तर बकऱ्या किती राहणार 1. ठीक आहे. 1 का राहणार बकरी राहणार. त्यापैकी 203 घोड्यांना म्हणते कुरणावरील 70% गवत चरण्यास मिळते म्हणते. म्हणजे 3 घोडे होते आपल्याला म्हणते 203 म्हणजे आपल्याजवळ 3 घोडे आहेत त्याच्यापैकी 2 घोडे म्हणते काय म्हणते कुरणावरील 70% गवत चरून राहिले म्हणते. ठीक आहे. तर अशा घोड्यांची संख्या किती आहे म्हणते 54. म्हणजे हे जे चरून राहिले घोडे त्यांची संख्या किती आहे म्हणते 54. म्हणजे हा 2 घोड्यांची संख्या किती आहे 54. ठीक आहे. तर कुरणावरील चरायच्या बकऱ्यांची संख्या किती मग आपल्याला काढायचं काय बकऱ्यांची संख्या. बघा आता 2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 54 दिलेली आहे तर 1ची व्हॅल्यू काढायची. गुन्हेला काय करायचं भागिले 2 गुन्हेला 1 किती येतं उत्तर आपलं मग 27. किती आहे 27. तर मग बकऱ्या किती आहे चरायच्या 27 बकऱ्या करायच्या आहे. किती आहे चरायच्या बकऱ्यांची संख्या किती आहे 27 आहे. ठीक आहे.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, अमितने म्हणते आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला, उरलेल्या हिस्सापैकी निम्मा म्हणजे अर्धे, निम्मे म्हणजे काय असते अर्धे, निम्मे म्हणते शेतीसाठी खर्च केला, उरलेल्या पैकी निम्मा म्हणजे अर्ध्याचाही अर्ध्या मुलाला दिला म्हणते व बाकीचा रक्कम पोस्टात जमा केली, तर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केली तर त्याचा पगार किती, आपल्याला त्याचा पगार काढायचा. बघा आता अमित आहे, काय आहे हा अमित आहे म्हणते, ठीक आहे अमित आहे. अमितने म्हणते आपल्या पगाराचा हिस्सा म्हणते घरी दिला, म्हणते घरी किती दिला, घरी दिला त्यानं 3/5 हिस्सा हा घरी दिला, म्हणजे 3/5 कुठं दिला घरी दिला. नंतर उरलेला हिस्सापैकी म्हणजे आता घरी आहे ना 3/5 दिला, आता घरी किती उरला किती असेल मग याच्याजवळ 2/5 उरला असेल, किती उरला असं 2/5 उरला असेल. ह्या 2/5 पैकी म्हणते अर्धा कुठं दिला, म्हणते तो शेतीसाठी दिला, म्हणते याचा जो अर्धा आहे तो कुठं दिला ते ना शेतीसाठी दिला, ठीक आहे. शेतीसाठी किती दिला असेल मग इथं 2/5 आहे, ते अर्धा केलं तर किती येते 1/5 आहे ना शेतीसाठी दिला, मग उरला किती असेल त्याच्याजवळ 1/5 उरला असेल, हा उरलेला आहे, ठीक आहे 1/5 आणखी उरलेला. मग काय म्हणते उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला, म्हणते आता याच्याही पैकी म्हणते अर्धा ते ना मुलाला दिला, काय म्हणते याच्याही पैकी अर्धा ते ना काय म्हणते मुलाला दिला, याचा म्हणते अर्धा मुलाला दिला, मग याचा काय भागीला 2 करून टाकायचे, म्हणजे एका 1/5 भागीला काय द्यायचं 2, म्हणजे 1/10 त्यानं काय दिलं मुलाला दिलेला आहे, 1/10 त्यानं मुलाला दिलेला. मग उरला काय त्याच्याजवळ 1/10 दिलं, तर उरला का असं किती असेल मग 1/10 उरला असेल, किती उरला असं 1/10 उरला. मग त्या काय विचारून करायला की बाकीची रक्कम पोस्टात जमा केली, जर पोस्टात म्हणजे हे जेवढे आपल्याजवळ उरलेली आहे किती उरलेली आहे 110, हे रक्कम त्याने कुठं केली म्हणते पोस्टात जमा केली म्हणते, आणि ती रक्कम किती होती म्हणते 600, तर त्याचा पगार किती, म्हणजे हे जे वरची व्हॅल्यू आहे एकची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 600 दिलेली आहे, मग 10ची व्हॅल्यू किती, ते किती गुणा आहे इथं 600 गुणा आहे, तर 10ची व्हॅल्यू किती गुणा आहे ना 600 गुणा, म्हणजे आपलं उत्तर किती आहे 6000, म्हणजे त्याचा पगार किती असा 6000 रुपये असा, पगार किती असा 6000 रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते, 3 संख्यापैकी म्हणते पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या म्हणते तिप्पट आहे, म्हणते तिन्ही संख्याचे सरासरी 166 असेल तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे, म्हणते आपल्याला काय काढायचं सर्वात लहान संख्या काढायची. बघा आता 3 संख्या आहे, पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या आहे. अशा पहिली संख्या म्हणते पहिली संख्या दुसऱ्याच्या दुप्पट आहे, म्हणते हे जे पहिली संख्या आहे दुसरीच्या काय म्हणते दुप्पट आहे, म्हणजे हे जर 1 असेल मानू आपण 1 असेल तर हे किती असेल 1 असेल तर हे किती असेल मग 2 असेल, म्हणते नंतर काय म्हणते आणि तिसरीच्या तिप्पट आहे, म्हणते हेच संख्या म्हणते तिसरीच्या काय म्हणते तिप्पट आहे, म्हणते तर तिसरी जर आपण मानू 1 आहे 1 आहे, तर तिसरीचा एक आहे तिप्पट आहे, म्हणजे इथे किती असेल 6 असेल, किती असेल 3 असेल, किती आहे तिप्पट आहे, म्हणते. मग आता इथं किती बनून आली संख्या, पहिली संख्या किती बनून आली 6 बनून आली, ठीक आहे. हे दुसरीच्या दुप्पट आहे, तर मग हे दुसरी किती असेल 3 असेल, तिसरीच्या तिप्पट आहे, म्हणजे तिसरी किती असेल मग 2 असेल. हे काय आला पहिले दुसरी आणि तिसरीचा काला आपल्या जो रेशो आलेला. मग काय विचारलं आपल्याला त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे, लहान संख्या कोणती दिसून आली याच्यातनी 2 दिसून आली, आणि तिन्ही संख्याचा सरासरी किती दिलेला आहे 66, किती संख्याच्या आहे 3 संख्याचा म्हणून गुणिला 3. आता याची बेरीज करायची 3 6 आणि 3 9, 9 2 किती होते 11, तिन्ही संख्याची आपल्याजवळ रेशोमध्ये बेरीज किती आलेली आहे 11, आणि याची एकूण बेरीज किती आहे 66 गुणिला 3 याला भागायला टाकून त्याचे 11. मग काय विचारले काय आपल्याला 2ची व्हॅल्यू विचारली, तर गुणिला 2 देऊन द्यायचं भाग 11 1 11 11 6 66, 3 2 6 6 7 36, म्हणजे ते सर्वात लहान संख्या कोणती असेल 36 असेल, किती असेल 36, ऑप्शन नंबर 1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, एका परीक्षेत म्हणते बरोबर उत्तरासाठी काय 2 गुण व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतात म्हणतात. जर एका उमेदवाराने 45 प्रश्न सोडवून 45 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न चुकीचे आहे म्हणते, तर आपल्याला काय काढायचं चुकीचे प्रश्न काढायचे. बघा बरोबर उत्तरासाठी किती आहे 2 गुण आहे,
चुकीच्या उत्तरासाठी किती आहे? 1 गुण आहे. एकूण आपल्याजवळ प्रश्न किती होते? 45 प्रश्न होते. आपण पण परंतु आपले गुण किती मिळालेले आहे? 45 गुण मिळालेले आहे. किती? 45 गुण. आता आपण मानू की सर्व क्वेश्चन आपण बरोबर मानले, म्हणजे बरोबर सॉल्व केले. तर बघा किती आहे? बरोबर उत्तर आले 2. मग गुन्हेला सर्व क्वेश्चनशी 2 गुणाकार केला तर किती येते? 45 दुने 90. किती आले? 45 दुने 90 आले. म्हणजे आपल्याला किती मार्क भेटायला पाहिजे होते? 90. किती भेटायला पाहिजे होते? 90. परंतु 45च भेटले. किती कमी भेटलेले आहे? 45 कमी भेटलेले आहे. 90मधून 45 मायनस करायचे. किती कमी भेटलेले आहे? 45. काऊन भेटले असेल कमी? कारण की आपण काहीतरी चुकीचे क्वेश्चन सॉल्व केले असेल म्हणून आपल्याला 45 मार्क कमी भेटले. तेच काढायचं. मग काय करायचं? याचा 2 + 1 काय करायचं? याचा काय करायचं? बेरीज करायची 1 आणि 2ची. किती येते? 1 आणि 2 डायरेक्ट करायचे. किती येते? 3 येते. आणि 3ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे? हे कमी मार्क म्हणजे आपले चुकीचे प्रश्न भेटून जाते. मग किती सॉल्व केले? यानं भागून द्यायचं. 3 45ला भागलं तर किती येते? 3 × 3 3 × 5 15. म्हणजे आपण किती चुकीचे प्रश्न सॉल्व केले असेल? 15. उत्तर आहे मग आपलं 15. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? खालील 2 संख्या अशा आहेत म्हणते की त्याच्या वर्गांची वजाबाकी किती आहे म्हणते? 273 येते व त्या संख्यांची बेरीज किती आहे म्हणते? 39 आहे म्हणते. तर त्या संख्या कोणत्या म्हणते? वर्गांची जेव्हा आपण बेरीज केली म्हणजे आपण a² मायनस काय b² ची बेरीज केली तर किती येते? 273 येते. आणि a + b ची व्हॅल्यू किती आहे म्हणते? संख्या मानू आपण त्या किती आहे म्हणते? 39 आहे. तर बघा आता ऑप्शनमधून उचला तर काय आहे? पहिली संख्या काय आहे? 24 आणि 15 आहे. ठीक आहे. दुसरी काय आहे? 23 16 आहे. तिसरी काय आहे? 22 17 आहे. चौथी काय आहे? 20 आणि 19 आहे. जेव्हा आपण सर्व यांची बेरीज करून आलो तर सर्व यांची बेरीज काय 39च येऊन आली. काय येऊन आली? 39. फक्त आपल्याला पाहायचं काय? कोणचा स्क्वेअर केल्यावर आपल्याला नाही काय कोणत्या संख्येचा स्क्वेअर केल्यावर आपल्याला काय आलं पाहिजे? 273 आलं पाहिजे आपलं उत्तर. तर बघा आता 4चा स्क्वेअर 16. आता आपण हे पाहू. आता उत्तर काय आलं पाहिजे आपल्याला? बघा आता डायरेक्ट कसं करू? बघा 24चा नाही, आता 4चा स्क्वेअर आणि इथं 5चा स्क्वेअर. बघा आता 4चा स्क्वेअर केला तर किती येते? 6 येते. ठीक आहे. 5चा स्क्वेअर केला तर किती? 5 येते. याच्यात डिफरन्स कितीचा येते? 1चा येऊन आला. आपला डिफरन्स 1चा आहे का? नाही आहे. हे झालं कॅन्सल. नंतर 5चा 3चा स्क्वेअर किती येते? 9 येते. 6चा स्क्वेअर किती येते? 6 येते. 6मधून 3 गेले तर किती येऊन आले आपल्याजवळ? 3 येऊन आले. म्हणजे हे येऊ शकते. ठीक आहे. नंतर 2चा स्क्वेअर केले तर 4 येते. 7चा स्क्वेअर केले तर 9 येते. 14मधून 9 गेले तर किती येऊन आले आपल्याजवळ? 5 येऊन आले. परंतु हे आहे का आपला शेवटला अंक? 3 आहे, 5 नाही आहे. ठीक आहे. नंतर इथे 5 आहे. 10 शून्याचा स्क्वेअर 0च येते. 9चा स्क्वेअर केला तर 9 9 9 81 म्हणजे 1 येते. बघा 10तून 1 गेले तर किती येऊन आले? इथं 9 येऊन आले. 9 येते का आपल्या शेवटमध्ये? नाही येत. म्हणजे आपलं उत्तर काय आहे त्याच्यातनी? 23 आणि 16 आहे. म्हणजे हे शेवटला अंक पाहायचं. किती आहे उत्तर मग? 23 आणि 16. कोणत्या संख्या होत्या मग त्या? 23 आणि 16 होत्या. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय दिलेला आहे? 12x 13y. काय आहे? 12x + 13y बरोबर किती आहे? 29च्या. ठीक आहे. नंतर 13x + 12y बरोबर किती आहे म्हणते? 21च्या. आता आपल्याला विचारलं काय? x + y बरोबर किती आहे म्हणते? x + y बरोबर किती? आपल्याला काय काढायचं आहे? x + y काढायचा आहे. तर कसं काढायचा? तर बघा आता x प्लस करायचा, y प्लस करायचा. बघा 12x + 13x किती झाले इथं? 25x + 13y + 12y किती झाले इथं? 25y. याची बेरीज करायचं. 29 आणि 21 किती झाले? एकूण 50 झाले. बघा आता कॉमन घ्यायचे. 25 काय दिसतं? दोन्ही याच्यात दिसून राहिले ना आपल्याला. मग 25ला काय घेऊन घेऊ आपण? कॉमन घेऊन घेऊ. आणि इथं काय? x + y आणि हे काय इथं 50. तर बघा आता x + y ची व्हॅल्यू. आता हे 25 इकडे काय जाते? मग भागेल चालले जाते. इकडे काय येते? भागत x + y 50 भागिले काय येते? 25. म्हणजे आपल्या x + y ची व्हॅल्यू किती आली? 25 दुने 50 किती आले? 2 आलेले आहे. x + y ची व्हॅल्यू आली 2.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 4 अंगठ्या व 2 बांगड्यांची किंमत म्हणते 57,200 रुपये, म्हणजे 57,200 रुपये आहे. तर 6 अंगठ्या व 3 बांगड्यांची किंमत किती आहे म्हणते आपल्याला काढायला सांगितली. तर बघा आता 4 अंगठ्या, अंगठ्याला काय मानू आपण, ए आहे, ठीक आहे. 4 अंगठ्या व प्लस 2 बांगड्या, बांगड्याला काय मानू, बी मानू, ठीक आहे. याची किंमत किती दिलेली आहे आपल्याला, 57,200, किती आहे, 57,200 रुपये आहे म्हणते याची किंमत, ठीक आहे. नंतर काय, 6 अंगठ्या व 3 बांगड्याची किंमत किती, 6 अंगठ्या प्लस 3 बांगड्याची किंमत किती, हे आपल्याला काढायला सांगितले. बघा काय करायचं अशा वेळेस, आता आपल्याला इथं 6 बनवायच्या आहे, इथं 3 बांगड्या बनवायच्या. तर कसं बनवायचं, तर आता याला भाग देऊन द्यायचा. आता इथं 2 भाग चालला ना, दोन्ही याच्यात नाही 2 भाग द्यायचा. बेदुने किती होते, 4, इथं काय बे का बे, इथं 2 भाग दिला तर आपण इथे 2 भाग द्यायला लागेल. बेदुने 4, बेआठी 16, बेसका 12 आणि 2 शून्य जच्यात आहे. बघा आता इथं 2 अंगठ्या आणि 1 बांगडीची किंमत किती आलेली आहे, 28,600 आलेली आहे, म्हणजे 28,600 आलेली आहे. आपल्याला 6 बांगड्या आणि 6 अंगठ्या आणि 3 बांगड्याची किंमत काढायची आहे. हे बघा आता किती गुणा आहे याचं, 3 गुणा होऊन राहिलं. बघा आता किती गुणा होऊन राहिलं, 3 गुणा, बेत्रिक 6, 3 एक 3, मग हे काय होणार, 3 गुणा होणार आहे किंमत. किती गुणा होणार आहे याची किंमत, 3 गुणा किंमत होऊन जाईल. तर 3 गुणाकार करून टाकायचा. बघा आता 2 शून्य तर असे जच्च्या तसे लिहून घ्यायचे. 3 सका 18, हातचा आला 1, 3 8 24 आणि 1 25, हातचे आले 2, बघा 3 2 6 आणि 2 किती होते 8, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 85,800. किती आलं, 85,800, ऑप्शन नंबर 1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयांची बेरीज 63 असल्यास मुलांचे वय किती आहे. तर आपल्याला काढायचं आहे मुलांचे वय. बघा आता वडील दिला आहे, वडील आहे, आणखी काय म्हणते, मुलगा आहे, त्याचा मुलगा आहे, वडील आहे आणि त्यांचा मुलगा आहे. वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे म्हणते. मुलाचे दुप्पट म्हणजे जर मुलगा जर एक्स असन तर वडील किती आहे, 2x प्लस काय म्हणते 3 वर्षांनी जास्त आहे म्हणते. आणखी काय आहे, 3 वर्षांनी जास्त प्लस 3. त्यांची जी बेरीज दिलेली आहे दोघांची किती दिलेली आहे, 63 दिलेली आहे. किती आहे, 63 दिलेली आहे. दोघांची बेरीज 63 दिलेली आहे. तर बघा आता 2x प्लस 3 प्लस किती झालं, x किती झाले, इथं 2x प्लस 3 प्लस किती झाले, 3x प्लस 3 ची बेरीज किती आहे आपल्याजवळ, 63 आहे. तर बघा एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर किती येणार एक्सची व्हॅल्यू, इकडे गेल्यावर हे काय होणार, 3 मायनस होणार आहे. काय होणार आहे, 3 मायनस झाल्यावर किती येते, 60 येते. 3 एकची व्हॅल्यू किती आली, 60 आलेली आहे. तर एकची व्हॅल्यू किती येणार मग, 60 भागेला 3, 3 दुने 6, म्हणजे एकची व्हॅल्यू आली आपली 20 आलेली आहे. एकची व्हॅल्यू 20. आता इथं ठेवून द्यायची. विचारलं काय आपल्याला, विचारलेलं आहे आपल्याला मुलाचं वय, गुन्ह्याला एक्सचीच व्हॅल्यू आहे ना 20. तर मुलाचं वय किती आहे, 20. जर वडिलांचं वय विचारलं असतं तर 20 दुने 40 प्लस 3 43. वडिलांचं वय 43, मुलगाचं वय किती आहे, 20. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक रेल्वे म्हणते 66 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एका मनुष्याला ती 15 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी किती. 15 सेकंदात ओलांडून राहिली म्हणजे त्या एका व्यक्तीला ओलांडून राहिली म्हणजे काय, 15 सेकंदात तिची काय रेल्वेची लांबी ओलांडून राहिली. किती ओलांडून, रेल्वेची लांबी. तर मग बघाच आता तेच काढायचं. बघा किती किलोमीटर आहे, 66 किलोमीटर आहे. किती सेकंदात ओलांडून राहिली, 15 सेकंद, म्हणून गुन्ह्याला 15. परंतु आता हे काय किलोमीटरमध्ये आहे ना, आपल्याला उत्तर काय दिलेलं आहे मीटरमध्ये. तर काय करायचं, किलोमीटरला काय करायचं, पहिले मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं, 5/18 भागून द्यायचं, म्हणजे आपलं हे किलोमीटरवरून मीटरवर येऊन जाते. भाग दिला तर किती ते 3 18, 6 1 6, 6 1 6, डबल 3
3 15, 5 5 25 गुणिले 11 केले तर किती येते? 25 एक 25, उरले 2, 25 एक 25 आणि 2 27, म्हणजे उत्तर किती आहे? 275 मीटर. 15 सेकंदात किती जाणार मग ट्रेन? 275 मीटर जाणार. बघा बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? एक ट्रेन प्लॅटफॉर्मला 36 सेकंदामध्ये आणि प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या व्यक्तीला म्हणते 20 सेकंदात ओलांडते. जर ट्रेनचा वेग किती आहे म्हणते? 63 किलोमीटर प्रति तास असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? तर कसं करायचं आहे? प्लॅटफॉर्मला म्हणते किती? प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आपल्याला. काय करायचं? प्लॅटफॉर्मची लांबी काढायची. तर कसं काढायचं? 36 सेकंदामध्ये ट्रेन प्लॅटफॉर्मला किती? 36 सेकंदात ओलांडते आणि प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या मनुष्याला किती? वेगाने चाललेल्या एका मनुष्याला 15 सेकंदात, 15 सेकंदात आहे, 20 सेकंदात. थांबलेल्या व्यक्तीला किती? 20 सेकंदात ओलांडते म्हणते. किती? 20 सेकंदात ओलांडते जर ट्रेनचा वेग. तर मग काय करायचं? याच्यातून 36मधून 20 मायनस करायचं. मग काय निघून जाते आपला? प्लॅटफॉर्मचा आपल्याला काय निघून जाते? टाईम निघून जाते. काय निघून जाते? प्लॅटफॉर्मचा टाईम. तर बघा किती आहे? 36मधून 20 मायनस केले किती होऊन आले? 16 सेकंद. बस आता 16 सेकंद काय करायचं आहे? ट्रेनची प्लॅटफॉर्मची लांबी निघून जाते. ट्रेनची लांबी किती आहे? 63 किलोमीटर पर आवर आहे. किती आहे? 63 किलोमीटर पर आवर आहे. एका किलोमीटरमध्ये. आता याला काय करायचं? मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं? 518 भागून द्यायचं. तर बघा आता भाग दिला. 9 2 18, 9 7 63, 2 1 2, 2 8 16, 8 5 40, 4 7 28, म्हणजे किती आहे? प्लॅटफॉर्मची जर लांबी विचारली तर किती आहे मग? प्लॅटफॉर्मची लांबी 280 मीटर आहे. ठीक आहे, 280. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे आणि शेवटला क्वेश्चन आहे. काय म्हणते? एका वर्गात म्हणते 100 विद्यार्थी आहे म्हणते. त्यापैकी 70 मुलांच्या एका विषयाचे सरासरी गुण 75 आहे म्हणते. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती आहे म्हणते? 100 आहे म्हणते. तर मुलींचे सरासरी गुण किती आहे? तर काय करायचं आपल्याला? मुलींची सरासरी गुण. तर बघा आता एकूण वर्गामध्ये किती विद्यार्थी आहे? 100 विद्यार्थी आहे. ठीक आहे, आणि त्यांची सरासरी किती दाखवलेली आहे आपल्या? दिलेली आहे 72 दिलेली आहे. किती? 72 दिलेली आहे. नंतर राहिलेले मुलं आहे. मुलं म्हणते ना, हे मुलांची काय म्हणते? सरासरी 70 मुलांचे विषयाची सरासरी गुण किती आहे म्हणते? 75 आहे म्हणते. तर आपल्याला काय काढायचं आहे? मुलींच्या विषयाचे सरासरी गुण काढायचे आहे. तर कसं सॉल्व करायचं आहे? मग आता आपण काय करू की सर्वांची सरासरी काय म्हणू आपण? की 72 मानली आपण. सर्वांची सरासरी काय म्हणू? 72 आहे बा. ठीक आहे, 72 मानली. तर बघा आता हे 70 किती जास्त दिसून राहिले? 72 75 होऊन राहिले. हे 70 जणांची सरासरी किती होऊन राहिली? 75. परंतु आपण सरासरी किती मानलेली आहे? 75. 72 मानलेली आहेत. किती जास्त आहे? 3 जास्त आहे. किती जणांची आहे? 70 जणांची. 70 गुणिले 3. आणि आपल्याला काढायचं आहे फक्त मुलींची सरासरी. म्हणजे 100 गेले 30 जणांची, तर 70 जणांची सरासरी एवढी येते. आपल्याला काढायची काय? फक्त 30 जणांची सरासरी. 100मधून 70 मायनस केले ते 30 लोकांची सरासरी बी आपण काय मानली होती? 72 आहे. याची 70ची सरासरी 72 आहे. 100ची मानली होती 72 आहे. मग काय करायचं? 30 जणांची आपल्याला म्हणजे 30 मुलींची सरासरी काढायची आहे. मग मागे 30 देऊन द्यायचे. बघा 0 0 कॅन्सल, 7 3 3 कॅन्सल, उरले किती? 7. मग जे आता 7 उरले हे काय करायचं? 72मधून हे काय उन्हाळ्याला जास्तीच येऊन आले ना, ते काय करायचं? याच्यावर मायनस करून द्यायचे. 72मधून 7 गेले तर किती उन्हा आले? 65. म्हणजे आपलं उत्तर किती आहे मग? 65. त्या 30 जणांची 30 मुलींची सरासरी किती आहे मग? 65 आहे. किती आहे? 65 आहे. ठीक आहे, इथं आपला क्लास पूर्ण संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.